पौष महिन्यातील अमावस्येला आपण दर्श अमावस्या किंवा मौनी अमावस्या या नावाने साजरी करत असतो। ही अमावस्या यंदा बुधवारी 29 जानेवारीला साजरी केली जाणार आहे। या अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला अमावस्या तिथीचा स्वामी मानले जाते। अमावस्येला शनिदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि तर्पण करणे अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार दर्श अमावस्येला पितरांची पूजा केल्याने उत्पन्नात वृद्धीसोबतच जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होत असते। पूजा करताना अनेक लोक काही चुका करतात, त्यामुळे पितर नाराज होतात। या चुकांमुळे माणसाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। जर तुम्हालाही अतृप्त पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दर्श अमावस्येच्या दिवशी काही विशिष्ट उपाय आणि सेवा केले जातात। त्याचबरोबर काही मंत्र आणि स्तोत्रांचं पठण केलं जातं आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि आपले जीवन आनंदी बनत असते। त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू धर्मात अमावस्या तिथी विशेष महत्त्वाची असते। या दिवशी मौन व्रत पाळलं जातं आणि यामुळे आपल्या मनाला शांती मिळते। या दिवशी दर्श अमावस्येला पवित्र नदीमध्ये जर तुमच्या आजूबाजूला शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करायचं आहे। जर नसेल पवित्र नदी तर आपल्या घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी देखील हे व्रत पाळलं जातं। दर्श अमावस्येला तिळाचे तेल लावून स्नान करावे आणि गरिबांना तीळ सुद्धा आपण या दिवशी दान केले पाहिजे। या दिवशी दानाला विशेष महत्त्व असतं। मग यामध्ये तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, निवारादान करू शकता। तुम्हाला यथाशक्ती जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही दान करू शकता। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील इडापिडा, पितृदोष, शत्रू संपून जावे आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती व्हावी यासाठी नारळाचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे। नारळ हे साक्षात लक्ष्मी स्वरूप असतं, सर्वांनाच माहीत आहे। आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये जे दोष असतात तर ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर करण्यासाठी हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 29 जानेवारीला सकाळी लवकर उठायचं आहे। स्वच्छ आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे। या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी बघा प्रयागराज येथे जो कुंभमेळावा चालू आहे तर त्याचं देखील शाही स्नान आहे। आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर या दोन वस्तू टाकून आंघोळ केली तर आपल्याला ते शाही स्नान केल्याचं देखील पुण्य मिळेल। जे काही नकळत पाप आपल्याकडून घडलेले आहेत तर त्यातून आपली सुटका होत असते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या रोजची घरातली जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला हा जो उपाय आहे अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नाही शक्य तर सकाळी तुम्हाला दिवसभरात अमावस्येच्या दिवशी जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो कोणता उपाय करता, जी कोणती सेवा करता ती आपली पूर्णपणे गुप्त ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे, चांगली भावना आहे की वाईट भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या उपायांवरती होत असतो। त्यामुळे उपाय गुप्त ठेवत चला आणि मग उपाय करत चला। घरामध्ये तुम्ही कल्पना देऊ शकता। हे संपूर्ण तुमचं पूजन वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे। नारळ हे स्वच्छ असावं। जर तुम्ही अगोदरच तुमच्या घरामध्ये नारळ असेल पण ते जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेलं असेल तर ते नारळ आपल्याला इथे वापरता येणार नाही। आपल्याला न पूजेमध्ये वापरलेलं नारळ घ्यायचं आहे। म्हणजे ते नारळ तुम्ही विकत आणा किंवा जर तुमच्या घरात असेल पण ते तुम्ही जर पूजेमध्ये वापरलेलं नसेल तर ते तुम्ही नारळ घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यासोबत
2 वस्तू आपल्याला लागणार आहे। आता सर्वांनाच माहीत आहे की नारळामध्ये साक्षात माता लक्ष्मी राहत असते। नारळामध्ये आपल्या घरातील जी काही इडापिडा नकारात्मकता आहे तर ती जी संपवण्याची ताकद आहे तर ती त्या नारळामध्ये असते। प्रत्येक पूजेच्या ठिकाणी आपल्याला नारळाची गरज पडत असते। त्यामुळे जर आपण अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या, काय होता कुठेतरी आपल्याकडनं ह्या ज्या दोषांना आहेत तर आपण सामोरे जात असतो। कुंडलीमध्ये कुठेतरी ग्रहदोष तयार झालेला असतो, वास्तुदोष तयार झालेला असतो घरामध्ये, त्याचबरोबर शत्रूंचा त्रास असतो, घरामध्ये आपल्या आर्थिक अडचणी असतात, घरामध्ये आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही, आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळतच नाही, आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून जात असते। त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतात आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात म्हणजे अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, हे प्रामुख्याने तुम्ही बघा की घरामध्ये खूप भांडण होतात, खूप कटकट होत असते। त्यामुळेच हे जे दोष कुठेतरी कुंडलीत तयार झालेले आहे, शनीची साडेसाती असेल, इतर कोणते दोष असतील तर ते जर दूर करायचे असतील तर ह्या ज्या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना उपाय आणि सेवा करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली, त्याचबरोबर शिवस्तोत्र, त्याचबरोबर दारिद्र्य दहन शिवस्तोत्र ह्या सर्वांचं पठण आपल्याकडनं झालंच पाहिजे। कनकधारा स्तोत्रम या स्तोत्रांनी आणि मंत्रांनी घरातील एक सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात संचारत असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संपत असते। आता काय करायचं आहे, तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। एक नारळ घ्यायचं आहे। नारळ हे व्यवस्थित असावं, पूजेमध्ये वापरलेलं नसावं आणि नवीन जर नारळ घेतलं तर अतिशय उत्तम, म्हणजे तुम्ही जर दुकानामधून खरेदी करून आणलं तरीही चालेल, नाहीतर घरामध्ये असणारे नारळ तुम्ही वापरू शकता, फक्त ते पूजेमध्ये वापरलेलं नसावं। त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे। त्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला हे नारळ ठेवायचं आहे। त्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ जे असतं तर ते टाकायचं आहे, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं खडे मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि ही जी नारळ आहे तर त्याची तुम्हाला पोटली बांधायची आहे, म्हणजे त्याला गाठण मारायची आहे। नंतर तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला, तुमच्या घरातील हॉल, किचन, बेडरूम असेल तर त्या प्रत्येक भिंतीला तुम्हाला हे नारळ टच करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन यायचं आहे। बाहेर आल्यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरनं हे नारळ 7 वेळेस उतरवायचं आहे आणि उतरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे, तिथे हे नारळ तुम्हाला विसर्जित करायचं आहे। वाहतं पाणी नसेल तर मग तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा आणि तिथे हे नारळ तुम्हाला ठेवून यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, घरी यायचं, घरी येत असताना मागे वळून परत बघायचं नाही आणि घरी यायचं आहे आणि आपल्या हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा नारळाचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।